पुढे जाऊया महत्त्वाच्या बातमीकडे। राजकीय वर्तुळातली बातमी महाराष्ट्रातल्या आणि ही बातमी येते परभणी महापालिकेतून। शिवसेना युबीटीचा महापौर आता ठरलेला आणि सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली आहे। सय्यद इक्बाल यांना 39 मतं परभणी महापालिकेमध्ये महापौर पदासाठी मिळालेली आहेत आणि भाजपच्या तिरुमला खिल्लारेंना 26 मतं मिळाली आहेत। परभणी महापालिकेवर आता उद्धव सेनेचे महापौर विराजमान होत आहेत। उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल हे महापौर पदावर विजयी झालेले आहेत आणि इक्बाल यांना 39 मतं, तर उद्धव सेना काँग्रेस अशा प्रकारे हे सगळं कॉम्बिनेशन झालेलं होतं, हे समीकरण होतं। तर राष्ट्रवादी एक, अपक्ष एक असे एकूण मिळून 39 अशी सगळी ही मतं मिळालेली आहेत। तर यामध्ये 39 मतांमध्ये 25 ही उद्धव सेनेची, काँग्रेसची 12, एक राष्ट्रवादी, एक अपक्ष असे एकूण 39 मतं मिळालेली आहेत आणि भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळालेली आहेत। सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सतीश, परभणीमधून ही महत्त्वाची बातमी कळतेय, शिवसेनेचे नगरसेवक आता महापौर पदावर विराजमान झालेले आहेत आणि उद्धव सेनेचे सय्यद इक्बाल यांची निवड महापौर पदावर झालेली आहे। काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे। कसं एकंदरीतच हे सगळं समीकरण जुळून आलं? परभणी महापालिकेसाठी जी निवडणूक झाली होती, निवडणूक पूर्वच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेची युती झाली होती। तोच फॉर्म्युला त्यांनी कायम ठेवत आता उद्धव ठाकरे सेनेचा महापौर केलेला आहे। महापौर पदाची निवडणूक पार पडलेली आहे। उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। उद्धव सेनेकडून महापौर पदासाठी सय्यद इक्बाल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज कायम होता। त्यांना एकूण 39 मते पडली। उद्धव ठाकरे सेनेचे 25, काँग्रेसचे 12 आणि एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तर एका अपक्षाने असे एकूण 39 मते त्यांना पडलेली आहेत आणि उद्धव ठाकरे सेनेचा परभणीवर महापौर झालेला आहे। आता सध्या उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। भाजपकडून महापौर पदासाठी तिरुमला खिल्लारे यांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यांना एकूण 26 मते मिळालेली आहेत। आता सध्या परभणीमध्ये उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे। ठीक, सतीश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।